म्हणजे मी इथलं जरी काम माझं राहिलं, मी काही करत बसले की माझे सासू आहेत ना, ते करतात की तू करत बस, मी तुझं काम करते वगैरे असं समजून घेतात ते मला. म्हणजे ऍक्च्युली तुमची एक आवड आहे, ती आवड जपण्यासाठी घरातले सगळे तुम्हाला हे करतात. हे खूपच चांगली गोष्ट आहे. हो, विचारतात मला. आता ऑलरेडी 5 ऑर्डर आले ते माझं काम बघून. मी क्लासला जॉईन झाल्यावर 8 दिवसांनी माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे त्याचे पाय प्लेट टाकली. ॲप्रिक फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत आपल्यापैकीच एक स्टुडंट आहेत आपल्या, तर त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी. त्यांचा जो अनुभव आहे तो खूपच छान आहे, त्यांचा घरचा अनुभव खूप छान आहे, तर त्यांना तो शेअर करायचा आणि त्यासाठी ते आपल्याबरोबर आलेले आहेत. तर त्यांच्याशीच आपण गप्पा मारू. नमस्कार, वेलकम. तुमची ओळख करून द्या. शीतल चेतन गावाने, राहायला 7.5 ओके. तुम्ही ॲप्रिकमध्ये जॉईन केलं, त्याच्या आधी आणि आतामध्ये कसं फरक काय वाटतं तुम्हाला? आधी काय करत होता तुम्ही? अगोदर काय हाऊसवाईफच होते, काय नव्हते करत. घरातलंच मुलांचं वगैरे, घरातलं दिवसभर संध्याकाळचं तेच चालू होतं, रुटीन दिवसभर चालू होतं. नंतर मनात निर्माण झाले की काहीतरी करावं, आणि मिस्टरांचा सपोर्ट होता, खूप घरच्यांचा सपोर्ट होता. हिने काहीतरी करावं, नुसतं घरात बसून राहून नाही चालणार, म्हणून मग तुम्ही जॉईन झाले. ओके. मग आता त्यांनी तर सुरुवातीला तर सपोर्ट केलेलं आहे, पण नंतर क्लास चालू झाल्यानंतरचं घरच्यांचं आणि आता तुम्ही कसं फरक आहे त्याच्यामध्ये? घरच्यांमध्ये पण खूप चेंज झालेले आहेत तसे, की घरच्यांचे मला सासू सासरे आणि मिस्टरांची खूप म्हणजे सपोर्ट खूप आहे तसं. ते पण खूप म्हणजे मी इथलं जरी काम माझं राहिलं, मी काही करत बसले की माझे सासू आहेत ना, ते करतात की तू करत बस, मी तुझं काम करते वगैरे असं समजून घेतात ते मला. आणि सासरे पण तसेच आहेत, मुलांवर लक्ष देतात, त्यांचा अभ्यास घेतात. मुलांचा अभ्यास घेतात सासरे घेतात. परत माझे सासू काही एवढे शिकलेले नाही आहेत, पण त्या सुद्धा त्या घेऊन बसतात की मला हे कर ते कर, नाही का, तुमची आई हे करते. आणि मिस्टर सुद्धा म्हणजे खूप सपोर्ट आहे घरच्यांचा तसं मला. अच्छा. आणि मग मुलं आहेत ना, 2 मुलं आहेत. मुलं पण म्हणजे येतात मध्ये आधी हे करायला, पण मी माझ्या बेडरूममध्ये मी काम करत बसते, हे सांभाळतात त्यांना इकडे बाहेर हॉलमध्ये घेऊन. अच्छा. म्हणजे तुम्हाला एवढं सगळ्या बाजूनी सपोर्ट आहे? हो, खूप सपोर्ट. आणि मी असं ऐकलं, तुम्ही बोललं होतं की तुमचे सासरे तुम्हाला क्लासला सोडायला येतात, न्यायला येतात? हो, सोडवायला पण येतात आणि न्यायला पण येतात. अरे बापरे. म्हणजे खूपच छान हे तुमचं घरचं वातावरण. खूप फ्री वातावरण, असं काय हे नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला शिकायलाही हे आलंय, मला हे आलं म्हणजे. मग तुम्ही जसं शिकताय, तुम्ही काम करताय, घरच्यांना दाखवता का तुम्ही? हो, दाखवते. मी त्यांच्या समोर बसते करत. त्यांना खूप हे वाटतं, हा छान करते, ते बोलतात. आणि मग असं मी सगळे जेवायला जरी बसले ना, मी माझं काम करत बसलं, मग ते सगळे म्हणजे घेऊन येणार ताटं, सासू सासरे साठ घेऊन येतात. तू म्हणजे खाली सगळ्या म्हणजे नाही का, सगळे असे एकत्रच जेवायला बसतो ना आम्ही, मग ते मदत करतात, मिस्टर वगैरे सगळे असे. हो, मदत. मग ते बघतात की मी किती करते, ते लावचं मला किती हे असतं करायला, मग ते सपोर्ट खूप आहे. म्हणजे ऍक्च्युली तुमची एक आवड आहे, ती आवड जपण्यासाठी घरातले सगळे तुम्हाला हे करतात. हे खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे असा सपोर्ट मिळणं असं खूप बायकांना वाटत असतं, खूप लेडीजला, महिलांना वाटत असतं की असं घरातून थोडा सपोर्ट मिळाला तर त्या खूप करू शकतात, खूप पुढे जाऊ शकतात. आणि मग तुम्ही आता काम करताय, म्हणजे शिकताय तुम्ही आता, आपला अर्ध कोर्स होऊन गेलाय, थोडा पुढे गेलाय, तर मग आता तुम्हाला कसं वाटतंय? आता खूप छान वाटतंय, कारण माझं आता पूर्ण होत आलंय, थोडं राहिलंय. छान वाटतंय आता. मग तुमचे डिझाईन्स डिझाईन बघून मला पहिल्यांदा वाटत नव्हतं की मी एवढं पर्यंत येईपर्यंत, नाही का, असं. पण नंतर तुम्ही जे शिकवलं आणि आपल्या टीमने ते शिकवलं, मग नंतर कॉन्फिडन्स वाढला. आणि आपल्या इथल्या पण ज्या लेडीज येतात त्यांचं पण हसून खेळून जे काम बघून छान म्हणजे आनंद करतात. तुम्हाला काय वाटतं क्लासमधलं इथलं वातावरण कसं आहे? खूप छान आहे इथलं वातावरण, फ्री टेन्शन. म्हणजे इथं आलं ना असं वाटतं माहेरात आलंय. कुठं आल्यासारखं वाटतं? माहेरात माहेर आल्यासारखं वाटतं. अरे बापरे, आम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल मग. नाही, पण तुमच्या घरातले खूप तुम्हाला सपोर्ट करतात? खूप सपोर्ट आहेत, खूप. आणि तुम्ही आता काम करता, तर बाहेरचे जे लोक आहेत तुमचं काम बघत असतील, काम हे करत असतील, तर तुम्हाला ऑर्डरसाठी काही विचारतात? हो, विचारतात. मला आता ऑलरेडी 5 ऑर्डर आले होते माझं काम बघून.
ओके, मग तुम्ही ऑर्डर घेतले? अजून तर नाही घेतली, कारण माझे अजून चाललंय ना, त्यामुळे अजून तर शक्यता नाही घेतली. पण माझं आहे की हे पूर्ण झालं की मी ऑर्डर घेणार, सगळे ऑर्डर चालू घेणार. ओके, आणि नक्कीच करू शकता तुम्ही, तुम्हाला तो सपोर्ट आहे, सपोर्ट आहे घरच्यांचा. आणि काय चुकलं तर तुम्ही पण आहे, म्हणजे नक्की 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 आहे. बरं, कामामुळं आता डिझाईन्समध्ये तुम्हाला काही फरक वाटतो? आपल्याकडचे डिझाईन्स तुम्ही बाहेर बघता? हो, फरक वाटतो, कारण मी एक जण म्हणजे चौकशी पण केली होती आणि यूट्यूबला बघितल्या, रील्स बघितले होते, त्यांची डिझाईन आणि आपल्या डिझाईनमध्ये खूप फरक आहे. ओके, तुम्ही आधी बाहेरही चौकशी केली होती क्लासची? म्हणजे चौकशी म्हणजे आपल्या यूट्यूबवरती इन्स्टाला बघतो ना चौकशी, तसं बघितलं होतं. पण मला आपल्या ॲप्रिकचं छान वाटलं म्हणून मी इथं जॉईन झालं आपल्या. अच्छा, मग तुम्ही इतर महिलांना काय सांगाल, महिलांसाठी ज्या अशाच म्हणजे तुम्ही जसं म्हणता जे पहिलं लाईफ आहे, अशाच महिला जगत आहेत की घरात आहेत काहीतरी, पण खूप जास्त त्यांना असतं की विचार असतो की काहीतरी करायचंय, मला पण काहीतरी करायचंय, ही प्रत्येक महिलेला वाटत असतं की मला काहीतरी करायचंय, तर त्या महिलांसाठी काय सांगाल तुम्ही? मी तर हेच सांगेल, बाहेर पडा आणि काहीतरी आपल्या स्वतःच्या हिमतीसाठी बाहेर पडा आणि करा. ओके, म्हणजे प्रत्येक महिलांनी राहणं गरजेचं आहे, काहीतरी करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यातून आपल्याला एक इन्कम पण तुम्ही तुमचं ऑर्डर हे पण वाढतं आपल्या ह्याच्यामध्ये, नाही का? बरोबर आहे, कॉन्फिडन्स पण खूप वाढतं असं बाहेर पडल्यावर. घरात राहिलं की असं वाटतं नाही का, की घरात या म्हणतात काय रे असं. बघण्याचा, लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा तो वेगळा आणि बाहेर पडल्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बरोबर आहे. मग तुम्ही आता ऑर्डर घ्यायला चालू करणार? हो, करणार मी. मग लवकरच तुम्ही फी वसूल करणार? विस्तारांना तसं पण सांगितलं की मी तुमची फी वसूल करून तुम्हाला देणार. मी माझ्या हिमतीवर. तुम्ही आता ऑर्डर घेतल्यानंतर काय विचार आहे तुम्हाला की पहिले जे तुम्हाला ऑर्डरचे पैसे येतील त्यातून तुम्हाला काय करायचंय? मी तर ते मिस्टरांच्याच हातात देणार आहे, कारण ते त्यांच्यामुळे ते मी इथपर्यंत आले. हो, बरोबर आहे. त्यामुळे मी ते पहिली ऑर्डर त्यांच्याच हातात देणार. अच्छा, अजून काही तुम्हाला सांगायचं आहे? सांगण्यासारखं तर आहे. मी क्लासला जॉईन झाल्यावर 8 दिवसांनी माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे त्याचे पाय प्लेट टाकली, तर डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन सांगितलं करायला. तर ऑपरेशन झालं, त्याला 2 महिने कंटिन्यू बेड रेस्ट सांगितला. तर मी सरांना फोन केला की नाही का, मला जमणार नाही क्लासला यायला, माझ्या मुलाचं असं झालं. सर म्हणले ठीक आहे, काळजी घ्या, तुमची पण घ्या आणि मुलांची पण घ्या. 2 महिन्यानंतर परत की डॉक्टरांनी त्याला सांगितलं अजून 1-1.5 महिना त्याची काळजी घ्यायला, चालवायला नाही सांगितलं. मग मी परत सरांना मेसेज टाकला. सर म्हणले ठीक आहे, तुम्हाला जमेल तसं या. पण माझ्या घरच्यांनी मला खूप, सासू सासऱ्यांनी त्यांनी खूप सपोर्ट केला. ते म्हणले मुलाकडे आम्ही आहे बघायला, बिंदांचा, तू इकडचं काही टेन्शन घेऊ नको. त्यांनी तसं सोपं केलं मला सपोर्ट. मग मी जॉईन झाले. मग परत 3 महिन्यांनी जॉईन झाले. परत जॉईन झाले. परत 8 दिवसांनी मला म्हणजे डेंग्यू झाला. परत मला त्रास झाला, ॲडमिट वगैरे झाले आणि परत महिना त्याच्यात गेला. परत मी जॉईन झाले की म्हणजे असं थांबले नाहीत की आता जाऊन दे, आपल्याने काही होत नाहीये, नको करायला. पण मी थांबले नाहीत, पुढं जात चालेल. नाही, ती तुमची करण्याची इच्छा होती की 2 वेळा तुम्हाला ते गॅप मिळाला की तुमची तब्येत बरी नव्हती किंवा घरात मुलाची तब्येत बरी नव्हती, त्याचं तर मेजर हे झालं तुम्हाला की तुम्हाला घरी राहणं भागच होतं. पण नंतर पण परत तुम्ही उठून नाही येणं, आणि तेव्हाही तुमच्या मुलाची काळजी तुमच्या सासूबाईंनी घेतली. मला वाटतं त्यांनीच तुम्हाला हे केलं की तुझा आम्ही बघू मुलाला म्हणून. आणि तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही पण परत न हारता पुन्हा हिमतीने आलात आणि क्लास पूर्ण करताय, काम छान करताय, मेहनत घेताय, तर तुम्हाला त्याचं नक्की मिळेल. आपल्या क्लासमध्ये आपण जे काही काम करतो त्यातलं थोडं दाखवायला काही आणलेलं आहे तुम्ही? ही डिझाईन मला वाटतं चालू आहे, अजून कम्प्लीट व्हायची. छान झाली. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही आलात, खूप छान वाटलं. आणि इथून पुढं असं विचार करा की आपलं सगळं छान होणार आहे. आणि हीच एक परीक्षा तुमची होती असं समजा की कुठलीही तुम्हाला मध्ये अडचण आली तर तुम्ही परत उभारू शकता. आणि जर तुम्ही पास झाले त्यामुळे पुढेही कुठली अडचण आली तर तुम्ही परत नक्की उभाराल. ओके, थँक्यू.